नमस्कार. मी सुरेखा सुरेश देसाई, मनस्पर्शी साहित्य परिवार व हेल्डिंग मट्स विथ मास्ट आयोजित मानसिक आरोग्य आणि कला निमित्त काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक मनाचा कॅनव्हास. माणसाच्या कॉम्प्युटरमध्ये असतो मनाचा कॅनव्हास. शोधू त्याला कसा आहे तो अमुच्या डोक्यात. सुखदुःख हे असते माणसाच्या आयुष्यात. कसे करावे काही सुचेना त्या प्रसंगात. आई झाली गर्भवासी, गेली मुलांना सोडून. नाही भ्याले नाही घाबरले बाबा एकटे होऊन. केव्हा केला सांभाळ मायेने आपुल्या मुलांच्या त्याने. नाही बिघडवले पण घडवले सुसंस्कार देऊन. कर्ज काढले डॉक्टर केला, पैसे घेतले इंजिनियर केला. एकटा गेला अमेरिकेला, दुसरा गेला थायलंडला. लग्न केले बायका झाल्या विसरले ते बाबाला. थोडी वर्षे वाट पाहिली एक मुलगा येईल आपल्या घराला. थोडे दिवस वाट पाहिली दुसरा मुलगा येईल घराला. बाबांनी बघितले वेगळे चित्र थोड्या वर्षांनी. जवळ कुणाच्या कोणी येईल बाबाला जवळ घेईना. परत म्हणते ती आवड. जवळ कुणाच्या कोणी येईना बाबाला जवळ घेईना. मनाचा कॅनव्हास हा असतो असा माणसाच्या कॉम्प्युटरचे दडून राहिला असा. माझी कविता आपल्याला आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि मनस्पर्शीच्या आणि हेलिंगच्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.